सकाळी 108 ब्राह्मण काकड आरतीला, दुपारच्या नैवेद्याला 108 ब्राह्मण, संध्याकाळच्या शेजारतीला 108 ब्राह्मण, दुपारती शेजारती काकड आरती असा धूमधडाक्यात कार्यक्रम आहे. माझी राजाई बरं का, खूप मोठं वैभव आहे तिचं. ब्राह्मणांचा देव येतो. ब्राह्मण दुर्बळ होतं पण निष्ठावान होतं. ब्राह्मण काका म्हणले, राजा तू पंढरपूरला आलता का? हा, तीर्थे केली कोटीवरी, नाही देखील पंढरी, सांडोनी पंढरीन कथा करीत दारोदारी. हा, तुला काय माहिती? आषाढीला बाहेर कीर्तन धरतो आपलं, तुला माहिती काय राजा? हा, अरे तिथं चिंतामणीच्या सडका आहेत, कामधेनूची खिल्लार आहेत, कल्पतरूची बन आहेत, सगळं गाव स्वर्ण मंडित आहे. 33 कोटी देवदेवता रोज सकाळी पहाटे येतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सरोवरांची मांदी उभे जोडवली. 33 कोटी देवदेवता येतात. यात नवल काय जगातले 3.5 कोटी तीर्थ रोज पुंडलिकरायापाशी येतात. ऐशे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. आणि काय सांगतो, देवीचं चांदीचं पाणी दिलं, चांदीचं पाणी, अख्खं नगर सुवर्ण मंडिते. अशी विष्णूची नगरी, चतुर्भुज नर नारी, तुला काय माहिती? आणि ही तुझी राजाई तिथं झाडलोट करायला. माझ्या कुळीची कुळदेवता आणि याने निंदिली मज देखता ते राजा जणू गाडीचं पिष्टान तापाव तसा तापला महाराज. माझ्या नगरात येऊन माझ्या कुळदेवतेचा माझ्या देखत अपमान, पांडुरंगाचा एवढा ढोल वाजू राहिला. ब्राह्मण वा, तुमच्या जिभेला हाड आहे का? हाड आहे, हाड आहे म्हणूनच बोलतोय म्हणले. माझ्या जिभेलाच हाड आहे म्हणले. मी बोलतो ते एकदम बरोबर आहे. पांडुरंगाचा असाच वैभव आहे. आणि तुझी राजा तिथं झाडलोट करती. राजा म्हणला मी जाणार आणि पाहणार. जा राजा, खुशाल जाण पाहून ये. राजा म्हणला तसा जाणार नाही, तुम्हाला घेऊन जाणार. असं जर वैभव असेल पांडुरंगाचं तर मी पांडुरंगाचा माळकरी होणार. जर नसल ब्राह्मण व नाही सोळावर तुम्हाला दिलं तर मला बी विजयनगरचा राजा म्हणू नका. ते ब्राह्मण जरा कारभार बरं का आपल्या. मला म्हटलं तर तुम्ही एकटेच जाताय, ते मला बी घेऊन चालेल, तुला बी नेणार. चला रे, लगेच राजा निघाला. मला काय राजे लोक लहरीत राहते. हत्तीदळ, पायदळ, घोडदळ घेऊन विजयनगरून राजा निघाला. त्या ब्राह्मण बुवाचा जीव बारीक झाला. पांडुरंगा, या वारकऱ्याची लाज राख. लाज रखो तुम मेरी प्रभुजी, लाज रखो तुम. पांडुरंगा, या वारकऱ्याची लाज राख. या राजाला अशी झलक दाखव की नाथ खोळा. पांडुरंगाने ब्राह्मण काकाच्या स्वप्नात आले. ब्राह्मण बुवा, काही काळजी करू नका, मी त्याला अशी छबी दाखवतो. नुसती छबी नाही, छबीदार छापलं असो भाऊ, श्रोते जरा अनुभवी म्हणून वर्णीतलं लोणचं कीर्तनात ती माणसं जरा हलवावंच लागत आहेत, म्हणजे बुरा येत नाही. अशी छबी दाखवतो म्हणले. राजाची छाप उतरली पाहिजे. ठीक आहे. जसं जसं पंढरपूर जवळ आलं तसं लख 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 प्रकाश. राजाचे डोळेच दिपले. ते आमच्या बाबाची जशी लाईट चमकती ना, हाईटच नाही म्हणले.